पुणे महापालिकेने आरओ प्रकल्पावरील निर्बंध हटवले। शुद्ध पाणी पुरवण्याचा दावा करणाऱ्या आरओ प्रकल्पांमध्ये जीबीएससाठी कारणीभूत असणारा जीवाणू आढळला आणि त्यामुळे पुणे महानगरपालिकेने 30 प्रकल्पांना टाळे ठोकले। या प्रकल्पांसाठी महापालिकेने नियमावली सुद्धा तयार केली। पिंपरी चिंचवड शहरातील एका पेट्रोल पंपावर चक्क पेट्रोलऐवजी दुचाकीमध्ये पाणी भरलेलं होतं। वाहनांमध्ये 80% पाणी आणि केवळ 20% पेट्रोल भरून देण्यात आलं। शाहूनगर या ठिकाणी HP कंपनीच्या भोसले पेट्रोल पंपावरती हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। पेट्रोल पंपाच्या टाकीमध्ये पाणी गळती झाली असावी हा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। शिर्डीमध्ये एजंटने परदेशी पाहुण्यांना चुना लावला। साई दर्शनासाठी आलेल्या युनायटेड किंगडम या ठिकाणी भाविकांची आर्थिक फसवणूक झाली आहे। साई मंदिरात चढवण्यासाठी 500 रुपयांचे पूजा साहित्य 4000 रुपयांना विकल्याचा प्रकार घडला। फसवणूक झाल्याचं लक्षात येताच बलदेव यांनी पोलिसात तक्रारही दाखल केली। या प्रकरणी पोलिसांनी 2 एजंट्सला ताब्यात घेतलं। कोल्हापुरात जणू फुटबॉलचा महाकुंभमेळा भरलेला आहे, कारण शाहू स्टेडियम फुटबॉल वर्ल्ड कप सारखं हाऊसफुल झालेलं आहे। KSS सिनियर लीगमध्ये तालीम मंडळ विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ यांच्यामध्ये मॅच रंगली। मात्र ही मॅच बघण्यासाठी कोल्हापूरकर फुटबॉल चाहत्यांनी छत्रपती शाहू स्टेडियमवरती तोबा गर्दी केली। शिवनेरीवरती उद्या शिवजयंती उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे आणि या निमित्त शिवनेरी परिसरात जय्यत तयारी झालेली आहे। किल्ल्याच्या महाद्वारावरती विद्युत रोषणाई आणि भव्य कमानी अशा उभ्या करण्यात आल्या। राज्य सरकारच्या वतीने 5 दिवसांच्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। उत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त मानवंदना म्हणून 18,000 स्क्वेअर फूटमध्ये गहू आणि मोहरी पिकाचा वापर करून महाराजांची सुंदर अशी प्रतिमा साकारण्यात आली। अकोल्यातल्या 25 विद्यार्थ्यांनी 15 दिवसांमध्ये ही प्रतिमा साकारली आहे। ही प्रतिमा साकारण्यासाठी 4 क्विंटल गहू आणि 35 किलो मोहरी लागली आहे। शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 19 ते 27 फेब्रुवारीपर्यंत स्वराज्य सप्ताह साजरा होणार आहे। 19 तारखेला अजित पवार शिवनेरीवरून, सुनील तटकरे आणि पद्मदुर्गवरून तर आदिती तटकरे किल्ले रायगडावरून स्वराज्य सप्ताहाला सुरुवात करतील, ही माहिती आनंद परांजपे यांनी दिली आहे। अयोध्येच्या राम मंदिरात दररोज देशविदेशातून मोठ्या संख्येने भाविक पूजेसाठी पोहोचतात। या ठिकाणी दाखल होणाऱ्या भक्तांची संख्या दररोज नवीन विक्रम करते। यामुळे राम मंदिराचं उत्पन्न झपाट्यानं वाढलेलं आहे। सध्या ते देशातील 3ऱ्या क्रमांकाचं सर्वात जास्त उत्पन्न मिळवणाऱ्या मंदिरांपैकी एक आहे। तुमच्या गावची जत्रा ही यंदा होणार नाही आहे, कारण राज्यातील जत्रा यात्रांवर बंदी येण्याची शक्यता आहे। जीबीएसमुळे राज्यातील यात्रांवरती निर्बंध येण्याची शक्यता आहे। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या संदर्भातले संकेत दिलेले आहेत। तुळजाभवानी देवीच्या गर्भगृह विस्ताराबाबत तांत्रिक अडचणी येत आहे। पुरातत्व विभाग मात्र त्याबाबत निर्णय घेणार अशी माहिती मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी सचिन ओंबास यांनी दिली। भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता देवीच्या गर्भगृहाचा विस्तार करण्याची पुजारी आणि तुळजापूरकर यांच्याकडून मागणी होते आहे। शेगावमध्ये श्री गजानन महाराजांचा 147वा प्रकट दिन सोहळा साजरा होतोय। या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यासह संपूर्ण देशभरातून असंख्य भाविक संतनगरी शेगावमध्ये पोहोचले। गणगण गणातपोतीच्या गजरात पायी दिंड्या शेगावमध्ये दाखल होत आहेत।